नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वेक्षण करून उमेदवारी दिली जाईल असं आमदार राजेश बकाने यांनी म्हटलंय। ज्याचं नाव सर्वेक्षणामध्ये येईल त्यांनाच उमेदवारी मिळेल असं बकाने म्हणाले। देवळी पुलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून ही रणनीती आखण्यात आली आहे। मोठ्या कालावधीनंतर निवडणूक होतीये त्यामुळे इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी आहे असं सुद्धा बकानेंनी यावेळी नमूद केलं। पुलगाव देवळी नगरपालिकेवर यापूर्वी भाजपचीच सत्ता होती। साहजिक आहे की मागील 8-9 वर्षापासून नगर परिषदच्या निवडणुका झाल्या नाही आणि आता 2025 मध्ये निवडणुका लागल्या। या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे, या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका आहे आणि इच्छुकांची संख्या साहजिकच मोठी राहणं साहजिक आहे। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही देवळी नगर परिषद असेल किंवा पुलगाव नगर परिषद असेल, देवळी नगर परिषद सातत्याने भारतीय जनता पार्टीजवळ आलेली आहे आणि पुलगाव नगर परिषदसुद्धा मागच्या वेळेसपासून आमच्या जवळच आहे। यावेळेससुद्धा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी चंग बांधलेला आहे की या ठिकाणी दोन्ही नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचीच सत्ता राहील।